17 तारखेची परवाची ही माझ्याकडची माहिती, मी शेतकऱ्यांना देखील फोन करून त्या ठिकाणी विचारलं. 17 जुलैपर्यंत ह्या शेतकऱ्यांची 20 महिन्याचे ऊस आज शेतामध्ये शिल्लक आहेत आणि तुम्ही बाहेरचे कवळी ऊस आणता. आता 11 महिन्याच्या ऊसाला 86,032च्या गेल्या वर्षी देखील कारखान्याने प्रायोगिक तत्वावरती एप्रिल मे महिन्यामध्ये ऊस लावले होते. 10.5 महिन्याच्या ऊसाला 11.5 पावणे 12 पर्यंत रिकव्हर लागली. माझ्या स्वतःच्या ऊसाला 8 एकर ऊस होता, 12 पर्यंत रिकव्हर लागली. तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये? परंतु आपला नोंदीतील ऊसाचा विषय झालेला आहे. नोंदीतील ऊसातील शेतकऱ्यांना मोठा त्रास त्या ठिकाणी झालेला आहे. हे याच्यावरती शेतकऱ्यांचे डिटेल्स आहेत, नाव आहेत, याचा देखील मला या निमित्ताने खुलासा तेथे करायचा आहे. दुसरं मला त्यांना एक सांगायचंय की इतर कारखान्याला ऊस देण्याबाबतचा जो त्यांनी विषय मांडला की 2 जुलै शेती समितीमध्ये जो विषय झाला, मी त्या दिवशी सांगितलं की 2 मार्चला 10 महिन्यानंतर शेती समिती झाली. ती का झाली माहिती का तुमच्या? माहिती, यापूर्वी मी शेती समितीमध्ये होतो, परंतु मधलं जे राजकारण हे झालं की मी ज्या मीटिंगला असतो मी बोलल्याशिवाय राहत नाही. माझं स्पष्ट म्हणणं मी मांडत असतो आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती काही ही जर मीटिंग घेतली तर आपल्याला चुकीचं काही ऊस बाहेरच्या टोळ्या टाकता येणार नाहीत. 10 महिने त्यांनी ती मीटिंगच घेतली नाहीत आणि मग आता पुनर्रचना केल्या कमिट्यांच्या. आणि मला या पूर्व काळखंडामध्ये कारखान्याच्या याच्यापासून मी शेती समिती, एक्झिक्युटिव्ह कमिटी याच्यामध्ये मी काम केलं आणि आता मला जी कमिटी दिली तक्रार निवारण, त्याची कधी मीटिंगच होणार नाही अशी कमिटी दिली. अरे मला क्यू त्या ठिकाणी वाटते ज्या माणसाने ह्या संस्थेमध्ये 26 वर्ष ज्या माणसाची कारकीर्द राहिली, अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं, तुम्ही संस्थेच्या हिताचा विचार करा, व्यक्तीच्या नका. विरोधात जरी असला संस्थेच्या हित असेल त्याच्या बाबत आपण घेतलं पाहिजे. आणि मग त्यांनी 2 जुलैला जो निर्णय घेतला, मी तुम्हाला 2 मार्चला जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करता संचालक मंडळात ज्यावेळी ज्या कमिट्यांचे विषय येतात तो आल्यानंतर त्याला मी ठामपणे विरोध केला. आणि ते खोटं बोलतायत. मला क्यू त्यांची ती बोलण्याची की तुम्ही हे जे बोलताना कारखान्याचं नाव आपल्या संस्थेचं भीमाशंकर आहे, भीमाशंकरला स्मरून आता ऑन रेकॉर्ड या शपथी घेणं वगैरे हे काही संविधानिक ते याच्यामध्ये असं बसत नाहीत का? कारण मंत्री पण मी शपथपूर्वक सांगतो की लगेच खोटं बोलायला सुरुवात करतात. तसं जेवढे हजर संचालक होते ना, खासगीत त्यांना विचारा की जो 2 मार्चचा विषय झाला शेती समितीचा की पराग कारखान्याला जो यांनी ऊस चालू केला होता, 8 तारखेला कारखान्यामध्ये संचालक मंडळाने मान्यता देण्याच्या अगोदर कमिटीमध्ये जो विषय झाला 2 मार्चचा, तर यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती कार्यवाही सुरू केली पराग कारखान्याला ऊस देण्याबाबत. तुम्ही ज्या कारखान्याला पत्र दिली, तुम्ही ऊस घेता का, काय करता का, ते ठेवा ना आमच्या समोर. एक सुद्धा पत्र ठेवलं आहे. आणि मला त्यांना या निमित्ताने सांगायचंय का तुम्ही जर म्हणताय का देवदत्त निकमने असा काही विरोध केला नाही अजिबात, अरे मला एकच सर्वांना सांगायचंय त्या निमित्ताने का माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. कारभार पारदर्शक आहे ना, मी काय बोलत नाही ना, सगळे बोलतात आणि मी गप्प राहतो ना. यापुढं जशी आता आपली प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह आहे, देशाची पार्लमेंट लाईव्ह चालते, विधानसभा लाईव्ह चालते, याच्यात खोटं काहीच करत नाही. तर यापुढे देखील आणि यापूर्वी देखील याच्यावरती झूम मीटिंग संचालक मंडळाच्या अनेक वेळा झाल्यात, कोविड काळातही झाल्यात, वार्षिक सभेला पण काही लोकांनी कोविडमध्ये ज्यावेळी झाली त्यावेळी. तर यापुढची प्रत्येक मीटिंग ही त्या ठिकाणी झूमवरती झाली पाहिजे आणि ती लिंक लाईव्ह ठेवावी आणि सगळ्या सभासदांना, उत्पादकांना ज्यांना पाहिजे, जशी तुमची प्रेस पाहताय तुम्ही कागद दाखवता ना, तशा सगळ्या बोर्ड मीटिंग त्या या पुढच्या काळात त्यांनी ठेवावं, हे देखील मला त्यांनी सांगायचे. आणि ते जर म्हणत असतील का त्यांनी विरोध केला नाही, ते काय म्हणणं मांडलं नाहीत, हा जो त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला, आज पुन्हा एकदा दाखवतो का ज्यावेळी 2630 रुपयाचा विषय झाला होता त्याला मी विरोध केला आणि मी मागणी 3000ची केली. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा कारखान्याला एक पत्र दिलं की जर दरवाढ जर केली नाही तर आम्हाला तिथं शेतकऱ्यांना, सभासदांना घेऊन आंदोलन करावं लागेल. आणि मग त्याची दखल घेतल्यानंतर पहिल्या हप्त्याची जी मागणी केली होती त्या सगळ्या पोच आहेत. मी काय बिनपुराव्याशिवाय कधी बोलत त्या ठिकाणी नाहीत. आणि हे तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. आणि हे 17 जानेवारीला ज्यावेळी पत्र दिलं त्याच्यानंतर आम्ही 23 तारखेला इशारा दिला, मग तो दर 2800 रुपये नंतर करण्यात आला. हे देखील मला त्यांना सांगायचं की ही आम्ही लावून धरलं, तिथं बोललो म्हणून हे झालं, याचा देखील विसर त्यांना पडता कामा नये, हे देखील या निमित्ताने सांगायचे. आणि पहिल्या हप्त्याच्या बाबत विषय मांडला
परत पत्र दिलं म्हणून त्या रकमा तिथं वाढल्या गेल्यात. आणि हा मग ठरावात माझा उल्लेख का केला तुम्ही? मी जर बोलत नाही तर काय? आता त्यांनी ठरवलंय, मी कार्यालयीन अधीक्षक जे प्रेस झाल्यानंतर त्यांना सांगितलंय की मी जे बोललो ते मिनिट्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. आणि त्यांनाही मला सांगायचे ते लय कायद्याची भाषा जर बोलत असतील आम्ही कायदेशीर कारवाई करूया. मला कायदा चांगला कळतो. त्यांना एकाच भाषेत मी सांगितलं होतं की मधल्या काळात की त्यांच्या मनाला येईल मी हजर राहू नये मीटिंगला, एक दिवस अगोदर अजेंडा पाठवायचा आणि अचानक मीटिंग कॉल करायची. मी पत्र दिलं 6 जानेवारी 2024 की जर 7 दिवस अगोदर अजेंडा मिळाला नाही तर मी त्याच्यावरती रीतसर तक्रार करल. तुम्हाला 7 दिवस अगोदर अजेंडा दिलाच पाहिजे. तेव्हापासून आता 7 दिवस अगोदर मीटिंगचा अजेंडा दिला जातो. याच्यावरती देखील त्या निमित्ताने पोच आहेत. आणि हे जर काय बोलत नाही ते म्हणतात, हे करत नाहीत आणि काहीतरी दाखवतात. तुमच्या सर्वांच्या माहिती करता सांगतो की याच्या अगोदर लेखी देखील, आणि ते एक चांगलं झालं, त्यांनी सांगितलं की लेखी म्हणणं मांडलं पाहिजे, लेखी म्हणलं पाहिजे. नियमाने असे का कुठली बोर्ड मीटिंग झाल्यानंतर कुठल्या संस्थेची जे मिनिट्स असतात जे काय होतात ते त्या संचालकांना रितसर मिळाले पाहिजेत. आता मी त्यांना पत्र देणार आहे. यापूर्वी आम्ही एकत्र होतो, सगळं चाललंय, आतापर्यंत मी आग्रही नव्हतो, परंतु कायदा असा सांगतो की जे काय मिनिट्स असतात, जे काय ठराव झाले असतील त्याची एक प्रत पुढच्या मीटिंगच्या अगोदर त्या संचालकांना तो ठराव कायम करण्याकरता घरपोच झालं पाहिजे. आता मी पत्र त्यांना, आता उद्या सुट्टी आहे, परवा मी देईल, पोच घेईल की या पुढे मला प्रत्येक झालेल्या संचालक मंडळाचे मिनिट्स घरपोच आले पाहिजे, नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. कारण त्यांचं म्हणे लेखी पाहिजे आणि कायद्याने, तर त्यांना कायदा काय तेच. मग याच्या अगोदर गव्हाण काम असेल, राग बॉयलरच्या बाबतचं त्याचं पत्र 1 जानेवारी 2025 दिले. चुकीचं काम चाललेलं होतं, ढीकचे ढीक तिथं. गेल्या वर्षीचं तुम्हाला माहिती आहे की 16/12/23 की शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीनं त्यांच्या बिलातून पैसे कपात करण्यात आले. ते देवदत्त निकमनी पत्र दिलं तेव्हा लोकांना ते पैसे पुन्हा रिफंड करण्यात आले. आणि तुम्ही काय सांगताय का ते त्यांच्या तमकुगिरी करण्याकरता म्हणतात आणि हे करण्याकरता? मी तिथं शेतकऱ्याची बाजू मांडली, पण वाढीव दरांनी कपात केलेल्या पाणीपट्ट्या पुन्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिटर्न त्यांच्या खात्यावरती करण्यात आल्या, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी. हे फक्त मी तिथं बोललो, लेखी मागणी त्या ठिकाणी केली. पुन्हा 20/9/23 एक पत्र त्या ठिकाणी दिलं, जी टेंडर त्यांनी चुकीच्या पद्धतीने केली होती त्याच्याबाबत देखील मी लेखी आक्षेप ज्या ज्यावेळी पाहिजे त्या त्यावेळी सगळे नोंदवलेले आहेत. आता इथून पुढे ते जे म्हटले का तिथं, आता इथून पुढे जो विषय मला मान्य नसेल, त्यांनी जर लाईव्ह नाही केलं, लाईव्ह केलं तर सगळ्यांच्या पुढे मी लेटर हेडच घेऊन तिथं बसणार आहे. का माझा ज्या ठरावाला विरोध आहे त्यांना जर लिहायचं नसेल मी लगेच पत्र लिहून माझा लेखी तिथं विरोध त्या ठिकाणी दर्शविल, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी, असं देखील मला या निमित्ताने सांगायचंय. दुसरा विषय की कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ते म्हटले की एक जरी कर्मचारी इकडचा तिकडं काम करत असेल तर मी राजीनामा देतो. आता मला त्यांना सांगायचं त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या आज टाकळी आजी, कवठे आणि जातेगाव करंदी या गटामध्ये जे कर्मचारी शेतीमध्ये काम करतायत त्यांच्या मोबाईलमध्ये पराग कारखान्याचे ऍप आहेत, पराग कारखान्याचे, आणि यांनी पराग कारखान्याचे ऍप हे वापरून इकडून सगळ्या ऊस तिकडे डायव्हर्ट करण्याचं काम करतायत. म्हणजे त्या कारखान्याकरता त्यांचं ऍप यांच्या मोबाईलमध्ये टाकून इकडचा ऊस म्हणजे त्या कारखान्याचं काम इथल्या कारखान्याकडून करून गेलंय, हे एक सांगायचे मला. याची त्या कर्मचाऱ्यांच्या ऍपमध्ये, आणि आता ते सगळं मिळलं पाहिला का ज्यावेळी ऊस तिकडे यांनी दिलेला आहे तर त्यावेळी त्यांचं ऍप तुमच्या याच्यामध्ये कशा करतायत याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्याचबरोबर मला याच्या संदर्भात सांगायचंय भीमाशंकर कारखान्यामध्ये जे चांगले अधिकारी होते, अंकुश आढाव हे शेतकी अधिकारी इथं होते. त्यानंतर दुसरे शिरीष सुर्वे, आपले चीफ इंजिनियर अशोक चोरगे, ते इथं एक इंजिनियर होते, सिनियर इंजिनियर. आता अंकुश आढाव आणि त्याच्याबरोबर अनेक शेतकीचा स्टाफ आहेत. इकडून सुरुवातीला तिकडं पाठवला आणि डायरेक्ट त्यांना तिकडच सेवेमध्ये वर्ग करण्यात आलं. इकडं नंतर त्यांना सर्व्हिस सोडायला लावली. तसंच अशोक चोरगे आणि इतर इंजिनिअरिंगचे कर्मचारी त्यांच्या बाबत त्या ठिकाणी असंच घडलं. स्टोअरला अण्णा लबडे म्हणून होते,
त्यांनाही तिकडं पाठवलं आणि नंतर इकडं राजीनामा द्यायला लावला. त्याचप्रमाणे मला त्यांना दुसरं सांगायचंय की डिस्टिलरी ज्यावेळी उभी राहत होती पराग कारखान्याची, त्यावेळी अनिल वळसे सिव्हिलचे कर्मचारी 2 महिने त्यांनी तिकडं काम केलं. तुम्ही दाखवाल का इकडे हजर येते? जनता पाहणारी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही. जनता आंधळी नसते. आणि मला त्यांना एक सांगायचंय का अख्खा पराग कारखाना उभा होत असताना यापूर्वी देखील अरुण गिरेंनी एकदा आरोप केलेला होता की या कारखान्याचे चीफ इंजिनियर शिरीष सुर्वे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर पराग कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी नाकारावं. फक्त लोकांनी पाहिलेले, इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले, सभासदांनी पाहिलेले का कोण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं याचा त्यांनी मी नावानिशी या निमित्ताने आता सांगितले याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं. आज देखील भीमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास 4 लोक आहेत अशी यांच्या पूजन प्रेस्टिजला त्या ठिकाणी काम करतायत. पगार इकडचा, काम तिकडं त्या ठिकाणी करतायत. काही स्वयंपाक बनवायला आहेत, काही यांची भांडी धुण्या करतात त्या ठिकाणी आहेत, काही ऑफिस काम करायला आहेत अशी. आणि ते आतापर्यंत त्यांच्यावर कोटीनं रुपये खर्च झाले आहेत. याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांनी सांगितलंय. किंवा मी बोललो हे खोटं हे देखील त्यांनी सांगावं. असा एक विषय याच्यामधला ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे. आणि दुसरं एक सांगायचंय की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितलं विषय, आता स्क्रॅप त्या दिवशी मी बोललो, ते म्हणले अल्युमिनियमचं असं नाही तसं नाही, त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये अल्युमिनियम. आता मी तिथं डिटेल जाणार आहेत, एक 4-2 दिवसात सगळे आता अकाउंट हे काढणार आहेत. का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर अल्युमिनियम जात असेल तर तुम्ही अल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले? आणि यापूर्वी गेले 10 वर्षाचं त्यांनी रेकॉर्ड काढावं. आणि अल्युमिनियमची विक्री झाली का नाही, लाईट स्टीलची झाली का नाही, एस स्टीलची झाली का नाही, हेवी स्टीलची झाली का नाही, ते आयटम त्यांनी द्यावं. नाही तर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो का गेल्या वर्षी अल्युमिनियमची किती विक्री झाली. आणि आता यांनी हे जे चाललंय, त्यांना वाटलं की मांजराला वाटतं की दूध पितोय डोळे झाकून, कोणी काय पाहत नाही. सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती. ही दबक्या आवाजातली कुजबूज होती ती बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे. आणि एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ट्रस्टला थापलिंग मंदिराचं काम चालू आहे. तर तिथं जे गोमुख असतं तर त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्नान घालतो प्रत्येक मंदिरात, तर ते बांधकाम चालू करताना असताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा होता. तर आर्किटेक्टचं म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस स्टीलचा जर टाकला ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजारो वर्ष झालं तरी तो गळणार नाही, त्याला काय होणार, तो तुम्ही वापरा, PVC काय वापरू नका. आणि मग मी इथं चौकशी केली तर आपल्याकडे स्क्रॅपमध्ये वगैरे पाईप तिथं होते, मिळेल म्हटले. माहिती घेतली सगळी. मग रितसर देवस्थान ट्रस्टचा माणूस गेला, कार्यकारी संचालकांना नाही भेटला. आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी म्हणले त्यांची परवानगी घेतो. आणि मग त्यांनी विचारलं की बाबा असं असं आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला ते रितसर पैसे भरायला तयार आहेत. आता काय मटेरियलचं काय नवीन काय जुनं काय ते कोणाला मिळतं, गव्हाच्या जर गुणी लागत असतील कोणाला गहू भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे भरायचे न्यायचे. म्हणले त्याला मला फोन करायला सांगा, असं चेअरमन बाळासाहेब भेंडे यांनी MD ला सांगितलं. म्हटलं हे काय माझं घरचं काम नाहीत, आम्ही रितसर पैसे भरायला तयार आहे, पण तुमची हुजरेगिरी करायला मी काय मोकळा त्या ठिकाणी नाही. आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप 200-400 रुपयाचा विषय होता. आम्ही रितसर पैसे भर, पण तो इथं मार्केटमध्ये यावेला होता. मी एका राजू राजपूत म्हणून येत भोसरेला उद्योजक, अहो म्हणलं असं असं आपल्याला एक, ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे, देवाचं काम 1 रुपया नको. त्यांनी बाबाजी ढोबळेंच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापलिंगला त्या ठिकाणी पोच केला. 7 फुटाचा पाईप होता, 3 इंची पाईप. तुम्ही कधी जावा, म्हणजे इतक्या खालच्या प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी त्या ठिकाणी माफ करणार नाही. हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही, पण ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात ही काही त्यांची घरची इस्टेट नाही, हे देखील मला त्या निमित्ताने सांगायचंय. आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे तर त्याच्या बाबत मध्ये मी यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले. आता आंबेगाव मधल्या बऱ्याच जणांच्या अनामत मध्ये काय आहेत आणि शिरूर, जुन्नर, पारनेर इकडच्या परिसरातल्या लोकांची शेअरच्या अनामत रकमा जमा होत्या. जो ठराव झाला
त्या ठरावामध्ये एकत्र ठराव झाला जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा. पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो ठराव तिथं नामंजूर झाला. आता विषय असा आहे का गेले 10-12 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून येत का आपलं म्हणणं आहे का त्या विघ्नर कारखान्याचा विषय तिकडच्या येणार नाही, पण जी 42 गावं असतील किंवा जे ऊस घालणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमा आहेत त्यांना आपण सभासदत्व दिलं पाहिजे. आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला. विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तुम्ही वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढा, अध्यक्षांचं प्राथमिक म्हणले कोर्टामध्ये. कुठल्या कोर्टात ते तरी दाखव ना. आता तुम्हाला त्या दिवशी कागद असा दाखवला त्याची एक कॉपी आमचं म्हणणं आहे ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. आता हे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तिथे आहेत. साखर आयुक्तांनी यांना ते इकडे पत्र पाठवलं. आता माऊली ढोमेंचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी ऊस तोडला नाही तुमचा? 5 वर्ष झाली. रडवला अक्षरशः या माणसाला. ऊस नाही तोडा म्हणले शेतकरी संघटनेचा आहे, आंदोलन करतो, हे करतो ते करतो. ही कुठली पद्धत? आणि आमचं त्यांना म्हणणं आहे जर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा याच्यामध्ये एक जनरल पुन्हा एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू. जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातले शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासदत्व मिळण्याचा ठराव मागच्या सारखाच पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू. सभासदत्व काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विघ्नरची हरकत जुन्नर तालुक्यातल्या सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्यांचं आपल्याला साखर आयुक्ताकडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो. हे देखील मला या निमित्ताने सांगायचंय. त्याचबरोबर दुसरा विषय की सभासदाची हा एक साधा फॉर्म असा सभासदत्व मिळवण्याकरता. आता हा सफेद कागद आहेत कारखान्याचा जो आहे तो जरा असा पिवळसर रंगाचा कागद त्या ठिकाणी आहे पण हा सेम आहे त्याची झेरॉक्स याच्यात. तर आता त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात फसवणूक होऊ शकते आमच्याकडे अर्ज करावा लागतो. आमचं म्हणणं आहे की गेले 10 वर्षात तुम्ही किती आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासदत्व दिलं. मी अध्यक्ष असताना 850 ज्या शेतकऱ्यांनी सभासद नव्हते त्यांनी ऊस घातली त्यांना आम्ही पत्र पाठवली होती आणि त्यातील ज्या शेतकऱ्यांना अर्धा एकर जमीन त्यांनी ऊस घातलाय कारखान्याला त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली तेवढे सभासद झाले. त्यानंतर अजिबात नाही. आमचं म्हणणं तेच आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल आमचं हे म्हणणं आहे आम्ही रितसर अर्ज करू 7/12 जोडून देऊ. आणि मी त्या दिवशी सांगितलं की कारखान्याच्या नावाचा डीडी किंवा कारखान्याचा नावाचा चेक 15,150 रुपयाचा त्या ठिकाणी देऊ. त्यांना सभासदत्व तुम्हाला द्यावाच लागेल ही मक्तेदारी नाही आणि आम्ही ते केल्याशिवाय गप्प राहणार नाही. हे देखील मला या निमित्ताने सांगायचंय. त्यांनी जाहीर सांगावं की ज्यांनी कारखान्याला गेले 10 वर्षात ऊस घातलेला ज्यांच्या नाव अर्धा एकर जमीन आहेत त्यांनी आमच्याकडे डीडी आणून द्यावा चेक आणून द्यावा 7/12 आणून द्यावा. आम्ही त्यांना सभासद देतो. आम्हाला आमची कुठलीच हरकत नाही. एक तर ते करावं नाही तर आम्ही अर्ज देणार ते दिलंच पाहिजे. तुम्ही नाकारल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत रितसर साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत तक्रार केल्याशिवाय राहणार नाही. हे देखील मला या निमित्ताने सांगायचे. पुन्हा एक गोष्ट त्यांनी काही याचा उल्लेख केला पण त्याच्या अगोदर एक सांगतो की कारखान्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस जातो तर त्याच्याबाबत वजन झाल्यानंतर मेसेज जातात. मी अध्यक्ष असताना ती सिस्टीम चालू केली होती पण त्याचबरोबर काट्यावर ज्यावेळी जातं त्यावेळी त्याच्या स्लिपा निघतात वाहनाच्या. एक तोडणी कॉन्ट्रॅक्टरला जाते एक वाहतूकदाराला जाते एक कारखान्याकडे राहते आणि एक शेतकऱ्याला द्यायचे. आता कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मेसेज 100% लोकांना पोचत नाहीत. 100% लोकांकडे मोबाईल आहे नाही आहे परंतु ती एक 4 प्रतीमध्ये ती काढली जाते ती एक दिली जात नाही. जे बिल आपलं तयार होत असतं गेलेल्या ऊसाचं ते बिल देखील शेतकऱ्यांना घर पोच होत नाही. मी अध्यक्ष असतानाचाच काळ तुम्ही शेतकऱ्यांना विचारून घ्या. त्याच्यानंतर की जी ऊसाची आपण नोंद करतो त्या नोंदीची पावती देखील शेतकऱ्याला दिली जात नाही. ती दिली गेली पाहिजेत. याची देखील या तीनही गोष्टी त्यांची नोंद घ्यावी आणि त्याच्यावर कार्यवाही करावी. परत आता आम्ही मिटिंगला असेच होतो त्या दिवशी. आता इथं माऊली डोमे आता हे शरद बोंबे होते संजय बडेकर विशाल भोर आता हे असे बाकीचे सगळे आम्ही आता ते म्हटले त्यांच्या आजूबाजूला बसलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत. आता शरद बोंबे गेल्या वर्षी त्यांच्या नावावरती काय राखेचं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं. राजू ढोबळे यांना राखेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि राजू ढोबळ्यांकडून यांनी राख घेण्याचं काम केलं. आणि जर शरद बोंबेचं असेल तर त्यांनी ते दाखवावं. हे कॉन्ट्रॅक्टर होते कारखान्याचे आणि त्यांनी कारखान्याला गेल्या वर्षी म्हणजे ते मी सांगितली पॉलिसी
याच्या अगोदर काय करायला जायला लागायचं की कारखान्यातील राख बाहेर काढण्याकरता कारखान्याला पैसे द्यावे लागायचे, मग कारखाना विक्री करायचा. पण मधल्या काळामध्ये इथं जे फ्लाय ॲश तिकडं नाशिक वगैरे त्या पट्ट्यात आहे, तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग ही कारखान्यातली राख वीट भट्टीवाले त्या ठिकाणी वापरायला लागले, पूर्वी वापरत नव्हते. आणि मग याला राखेला दर मिळायला लागला. यांनी सांगितलं की आम्हीच काढतो आणि आम्ही कारखान्याला एवढे एवढे पैसे देतो. आता ते फिगरनुसार मी सांगेल की गेल्या वर्षी एवढं एवढं गाळप झालं. गेल्या वर्षी डिस्टिलरी नव्हती, हे 2 बॉयलर आतले आणि बाहेरचं 1 बॉयलर, 3 बॉयलरची जेवढी राख होती त्या राखेतून गेल्या वर्षी एवढं गाळप झालं, एवढे एवढे कारखान्याला पैसे मिळाले. आता यावेळेस 1 बॉयलर वाढलाय डिस्टिलरीचा, म्हणजे पहिले 3 आता 1 आणि एकूण किती गाळप झालं, एवढं एवढं गाळप आणि डिस्टिलरी याच्यामुळून कारखान्याला राखेपासून किती उत्पन्न मिळेल हे आपल्याला कळेल. आता या वर्षी यांनी टेंडर भरलं होतं, पण यांचं जादा दराचं असताना देखील यांना दिलं नाहीत, कारण ते देवदत्त निकमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. आणि या वर्षी गेल्या वर्षी काय, आता ते आकडेवारीनुसार फायदा झाला का तोटा झाला ते मी तुम्हाला आता सीझन पूर्ण झाल्यानंतर ते दाखवून देईल आणि मग त्यांना सांगेल की आमच्या सोबत जी माणसं ही कारखान्याच्या हिताकारीची आहेत का तोट्याची. त्याचबाबत बडेकर, आता बडेकरांची काय, तिथं शाळेवरती बस चालू आहे. मध्यंतरी महिना का 2 महिने किती दिवस बस ठेवली होती, बंद ठेवली 1 महिना. यांनी शाळा 2007 ला चालू झाली, 13 साली यांनी गाड्या घेतल्या, म्हणजे 12 वर्ष तोट्यात काय रूट यांनी चालून शाळा हे आहेत. पण केवळ देवदत्त निकमच्या सोबत आहेत याची बस लावे ना, तुमची काय घरची आहे का, इस्टेट आहे का ती. आणि मग मी तिथं जाऊन शिक्षण संस्थेमध्ये जाऊन बसलो की मुलांची वाहतूक करत असताना ज्यांचे रीतसर गाडीचं परमिट असेल, गाडी पासिंग असेल, तीच गाडी चालली पाहिजे. संचालक मंडळामध्ये आवाज उठवला जी गाडी बेकायदेशीर आहेत, उद्या काय जर कमी झालं संचालक मंडळाला येईल. एवढी पळापळ झाली, मग यांनी पत्र दिली जे यांचे आहेत बगल बच्चे त्यांना, तुमच्या गाड्यांचे पेपर हे करा. आजही मला त्यांना सांगायचे 100% तुमच्या गाड्यांची जर डॉक्युमेंट क्लिअर असेल तुम्ही दाखवा. एकाही गाडीचं येणं कधी करून झालं, यांनी पत्र दिली त्यांना का महिन्याच्या आतमध्ये किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये हे करून द्या. मग असं जर खोटं नाटक करत असेल, त्याच्या आधी काय हे टायर गाड्यांचं पंक्चर काढायचं काम करत होते. आणि त्यावेळी आता किती वर्ष करत नाही तुम्ही, 2 वर्ष, आता 2 वर्ष हे करत नाहीत. मग त्यावेळी कारखान्याचा फायदा होता का तोटा ते खाजगी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील. आणि आमच्या आज तर काय शेतीचे यांची शेतीच करणार आहेत. आता हा तर काय शेतकरी संघटनेचा माणूस आहे, हाय शेतकरी तो समाधान शेतीच करणार आहेत. आता हे काटापूरचे शेतकरी त्यांचं वेगळं दुःख नाही, ते सांगतील पलीकडे नावना ढोमे आहेत. अरे लाभार्थी तुमच्या बरोबर आहेत, आमच्या बरोबर नाहीत. मलिदा गँग तुमच्या सोबत आहेत, आमच्या सोबत अजिबात नाही. आम्ही संस्थेच्या हिताचंच पारदर्शकपणे काम करू, हे देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचं.